नमस्कार मंडळी. आजकाल योग करा म्हणून सल्ला देणाऱ्यांचं पिव फुटलेलं आहे. पण योग म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला हवं. योग म्हणजे ताडासन करणे, वृक्षासन करणे, मंडुकासन करणे म्हणजे योग आहे का? कपालभाती करणे, भस्त्रिका करणे म्हणजे योग आहे का? योग श्वास घेणे, श्वास सोडणे याला आपण योग म्हणतो का? तर योग म्हणजे काय? तर योग म्हणजे योग चित्त वृत्ती निरोध, म्हणजे मनामध्ये उठणाऱ्या विचारांची संख्या कमी करणे याला आपण योग असे म्हणत असतो. ही योगशास्त्राची व्याख्या आहे. ज्यांच्या मनामध्ये विचारांची संख्या जास्त आहे त्यांचं आरोग्य चांगलं नसतं मंडळी, ते गोंधळलेल्या अवस्थेत असतात. आणि ज्यांच्या मनामध्ये विचारांची संख्या कमी असते ते खरं आरोग्य असतं, स्थिर असतं. म्हणून मंडळी, मनामध्ये उठणाऱ्या विचारांची संख्या कमी करा आणि योग समजून घ्या. धन्यवाद.